परिवर्तन विकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार संतोष बैलमारे आणि सावरोली पंचायत समितीच्या उमेदवार प्रमिला पाटील यांना वाढता पाठिंबा मिळत आहे। सावरोली गावात परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचारासाठी गावातील ग्रामस्थ, तरुण वर्ग व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या। यावेळी गावात झालेल्या विकासाबाबत खुश असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या आहेत। यावेळी गावात प्रत्येक घरातून महिला, गावचे सरपंच या नात्याने संतोष बैलमारे यांना आरतीची ओवाळणी करून स्वागत करीत होते। संतोष बैलमारे व पंचायत समितीच्या उमेदवार प्रमिला पाटील यांची महिला बचत गट असे गावच्या विकासासाठी मोठे योगदान आहे। राष्ट्रवादी, शिवसेना, ठाकरे गट व शेकाप आणि मित्र पक्षाच्या परिवर्तन विकास आघाडीचे दोनही उमेदवार सुशिक्षित आणि विकास कामांची माहिती असणारे अनुभवी उमेदवार आहेत। तसेच संतोष बैलमारे यांनी सावरोली ग्रामपंचायतीचा केलेला विकास पाहता त्यांना सावरोली गावातून मतदार कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता मतदान करून मोठी आघाडी देतील असा विश्वास गावातील नागरिकांनी व्यक्त केलाय। संतोष बैलमारे यांच्या माध्यमातून सावरोलीचा विकासाच्या माध्यमातून झालेला कायापालट जनता जनार्दन विसरणार नाही असा विश्वास गजानन पाडगे, विनोद चोगले, राजेश मेहत्तर, प्रमोद बैलमारे, अमर घोसाळकर, चंद्रकांत घोसाळकर, नागेश मेहत्तर, चंद्रकांत बैलमारे, नथुराम बैलमारे, निलेश घोसाळकर, गुरुदत्त घोसाळकर, नंदकुमार पाटील, नथुराम बैलमारे, लक्ष्मण घोसाळकर, उत्तम तटकरे, अनिल मोरसिंग, किशोर घोसाळकर, रवींद्र पवार, पांडुरंग चोगले, भरती केदारी, शालिनी बैलमारे यांसह अन्य ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। आता पाहूयात सावरोली गावातील काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया। प्रतिसाद एकदम चांगला आहे। संतोषभाई बैलमारे, प्रमिला महेश पाटील चा प्रचार एकदम व्यवस्थित चालू आहे, एकदम जोरात चालू आहे प्रचार। गावातली जनता एकदम प्रतिसाद व्यवस्थित देते आणि जो त्यांनी संतोष बैलमारेंनी जो विकास केलेला आहे, पहिले आमची ग्रामपंचायत 10x10चा खोका होता, ती आता 2 मजली झालेली आहे। त्याचा मला एकदम आनंद वाटतो आणि आज गावातल्या जनतेला पण एकदम आनंद वाटतो की आपली ग्रामपंचायत एकदम मोठी झाली आणि ग्रामपंचायतीमध्ये एकदम व्यवस्था पण चांगली झालेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला आनंद वाटतो। संतोषभाईंनी आज कामं केलेली आहेत, ती कामं एकदम व्यवस्थित केलेली आहेत। गावातले रस्ते बघा, आज लाईटीची व्यवस्था बघा, पाण्याची व्यवस्था बघा, कचरा व्यवस्थापन बघा, तुम्ही कुठल्याही विभागामध्ये जा, संतोषभाईचं आज नाव आहे। संतोषभाईंनी एकदम व्यवस्थित कामं केलेली आहेत आणि त्याच्यामुळे गावातली जनता एकदम सुज्ञ आहे आणि संतोषभाईला एकदम निवडून आणणार आम्हाला ठाम विश्वास आहे। मागच्या कालावधीमध्ये संतोषभाई उपसरपंच असताना सुद्धा बरीच कामं झालेली आहेत आणि आजला भाई जर सरपंच आहे तर महिलांसाठी खूप छान असे बचत गटासाठी त्यांनी वेगवेगळ्या बचत गटासाठी उदरनिर्वाह म्हणजे उद्योगधंद्याचा आज आमची ग्रामपंचायत म्हणून संतोषभाई सहकार्य करतायत आणि गेली अनेक वर्ष आमच्या ग्रामपंचायतीचा हे नव्हता, पण संतोषभाई आल्यापासून आज ग्रामपंचायत म्हणजे आमची इथं एक प्राथमिक आरोग्य केंद्र आला, आमची इथं एक देवस्थान होतं त्याचं व्यवस्थित हे केलं, गटार रस्ते बऱ्यापैकी आज चांगल्या सुस्थितीत आहेत, सगळ्या गावाला CCTV बसवलेले आहेत। ही गोष्ट आम्हाला ग्रामस्थांना एक ग्रामस्थ म्हणून आनंदाची बाब आहे। गेली पाण्याचा सोर्स असू दे, याच्या अगोदर पाण्याची कमतरता होती, पण संतोषभाई आल्यापासून पाण्याचा सुद्धा चांगला आमची समस्या ग्रामस्थांची सोडवलेली आहे आणि एक पिण्याचा फिल्ट्रेशन प्लॅन्ट टाकून एक चांगला गावकऱ्यांना असा चांगला पाणी सुद्धा ग्रामपंचायत मार्फत किंवा सरपंचामार्फत देण्यात आलेलं आहे आणि आजच्या परिस्थितीत आमचा गाव अगदी सुस्थितीत, अगदी शैक्षणिक बाबतीत असो, सामाजिक बाबतीत असो, वैद्यकीयसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र का नाहीत नाही, पण आज चांगली सुविधा आज सरपंचाच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गावामध्ये अगदी वेळ संपन्न बऱ्यापैकी झालेलं आहे। आज आम्ही गेली 40-50 वर्ष बघतोय, पण आजचा इतिहास बघितला तर आज चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायत आहे। पण आता एक संतोषभाईचा एक सुशिक्षित उमेदवार संतोषभाई आमचा आणि त्याच्या जोडीला असणाऱ्या प्रमिलाताई सुद्धा सुशिक्षित आहेत आणि त्यांचं विजन आता गाव नसून गावाच्या पलीकडे काय करता येईल त्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला आहे, म्हणून त्यांना आम्ही गाव ग्रामस्थ मिळून त्यांना भरपूर मताने आम्ही निवडून देऊ। प्रथमतः मी सावरोली पंचायत समिती जिल्हा विभागाचं अभिनंदन करतो, कारण दोन्ही सुशिक्षित उमेदवार आपल्याला भेटले आहेत। एक तर संतोषभाई बैलमारे ॲडव्होकेट असून त्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे आणि आज सध्याच्या परिस्थितीत आपल्या सरपंच पण आहेत। त्यांचं कार्य पाहता आमच्या गावातील एक विकासाची गंगा जी एक थांबली होती, त्या विकासाची गंगा त्यांनी आणलेली आहे। गावात पाहता तुम्ही महिलांच्या सोयीसाठी CCTV कॅमेरे बसवले आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, जे कामगारचे प्रश्न हाताळण्याचे जे कौशल्य हवे आहेत ते कौशल्यसुद्धा त्यांच्यामध्ये आहेत। म्हणजे जे यापुढे येणार बेरोजगाराचा प्रश्न हा आमच्या गावापुढे मर्यादित न राहता जो आमच्या वार्डमध्ये असेल तो बेरोजगाराचा प्रश्न हा ते चांगल्या प्रकारे हाताळू शकतात आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे। त्यांच्यावर असलेल्या पंचायत समितीचे उमेदवार सन्माननीय
प्रमिलताई पाटील ह्यासुद्धा चांगल्या सोशल वर्क करण्यात एक्सपर्ट आहेत. त्यांच्यामुळे आणि त्या महेश पाटील सरपंच यांचे मिसेस आहेत, त्यामुळे दोघांचा प्रशासकीय अनुभव चांगला आहे. अनुभव असताना प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांना कुठलेही काम करण्यास, सोशल काम करण्यास, राजकीय काम करण्यास काय अडथळा येत नाही. त्याच्यामुळे आपल्या ह्या विकासाला चांगली गती मिळेल. त्याचप्रमाणे पंचायत समिती वार्ड, सावली वार्डचा चांगल्या प्रकारे विकास होईल यात शंकाच नाही. म्हणजे आज आम्ही सावली गावातर्फे तसेच या दोघंही उमेदवारांना भरघोस मताने विजय करा अशी आपणास संपूर्णांना विनंती करतो. प्रथम जय महाराष्ट्र. आणि आपल्या इथे जिल्हा परिषदसाठी संतोषबाई बैलमारे हे उमेदवार आहेत आपल्या गावातून. त्यांनी आपल्याकडे सरपंच आहेत, या पदासाठी ते आहेत. आणि त्यांनी सर्व ठिकाणी म्हणजे पाण्याची व्यवस्था केली, व्यायामशाला आहे, ग्रामपंचायत बांधले, तसेच महिलांसाठी अनेक कामं केलीत त्यांनी. म्हणजे असं बोलता येत नाही की त्यांनी काही केलं नाही. भरपूर कामे केलेत, आपल्या डोळ्यांदेखत भरपूरच कामं केली. रस्ते व्यवस्था केली, गटार व्यवस्था केलेली आहे. पाण्याची टंचाई अजूनपर्यंत भासत नाही. आत्ता 10 वर्ष झाली पाण्याची टंचाई नाही आहे. तसेच व्यायामशालेचं काम पूर्णपणे झालेलं आहे. गावातल्या महिलांसाठी आणि गावातल्यांसाठी ठिकठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत, CCTV लावलेले आहेत. त्याकरता महिलांची सुरक्षा कशी करता येईल याचा विचार केलेला आहे. तसेच या उमेदवारीसाठी आपला घड्याळ चिन्ह आहे. संतोषबाई बैलमाऱ्यांना बहुमताने निवडून आणा. आणि प्रमिलाताई पाटील या पंचायत समितीमध्ये आहेत, त्यांची निशाणी मशाल आहे, त्यांना पण बहुमताने निवडून आणा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर.